या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेटने 2020 आणि 21 या बॅचसाठी रिलीज केलेली जी क्वेश्चन बँक आहे त्या क्वेश्चन बँकमधले डेरिव्हेटिव्ज या चॅप्टरवरचे क्वेश्चन्स. सो काल आपण काही क्वेश्चन्स बघितले, 2 मार्काचे क्वेश्चन्स. आज आपण त्याच्या पुढचे काही क्वेश्चन्स बघू. इथे आपल्याला एक क्वेश्चन दिसतो, इफ y इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स साइन 4x असा एक प्रॉब्लेम आपल्याला दिला आहे. तर याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. ऑब्व्हियसली इन्व्हर्स डेरिव्हेटिव्हवाला आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शनवाला आहे. तर इथे कॉस इन्व्हर्स आहे ते काही कॅन्सल होणार नाही साईनला. सो या आतल्या साईनला जर मी कॉसमध्ये रिप्रेझेंट करू शकलो तर जास्त फायदा होईल. डायरेक्टली कॉस इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला वापरायला गेलात तर थोडं जास्त कॉम्प्लिकेशन्स वाढणार आहेत. त्याच्यापेक्षा आधी हा बाहेरचा कॉस इन्व्हर्स कसा जाईल याचा प्रयत्न करूया. सो आपण हे रिप्रेझेंट करू शकतो y इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स. आपल्याला रूल माहिती आहे की कॉस π/2 मायनस थिटा असेल तर त्याला आपण साइन थिटा म्हणतो. मग तसंच उलटा म्हणू शकतो, साइन थिटाला आपण म्हणू शकतो कॉस π/2 मायनस थिटा. सो त्या पद्धतीने इथे लिहू शकतो कॉस π/2 मायनस थिटा, ब्रॅकेट कंप्लीट, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. देअरफॉर y इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स आणि कॉस हे एकमेकांना कॅन्सल होतील आणि आपल्याकडे फक्त राहील π/2 मायनस थिटा. पण आपल्या इथे थिटा म्हणजे कोण आहे, हा बघा, हा थिटा आहे 4x. त्यामुळे इथे थिटा न लिहिता आपण इथे काय लिहूया, 4x. सो इथे थिटाच्या ऐवजी 4x. सो आपण हे आधी पण शिकलेलो आहे इन्व्हर्सचे प्रॉब्लेम बघताना की कॉस इन्व्हर्स आहे म्हटल्यावर इथे कॉस आला पाहिजे जेणेकरून हे कॅन्सल होईल. मग साईनला आपण कॉसमध्ये रिप्रेझेंट करू शकतो. फक्त हा जो अँगल आहे इथे 4x तो π/2 मायनस लिहिला की इथे कॉस लिहायला आपण मोकळे. कॉसला कॉस इन्व्हर्स गेलं एवढंच राहिलं. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, एवढं फक्त म्हणायचं आहे. त्याच्यात वायचं डेरिव्हेटिव्ह लिहिणं एकदम सोपं आहे. वायचं डेरिव्हेटिव्ह येईल dy/dx. π/2चं डेरिव्हेटिव्ह 0 मध्ये मायनस 4xचं डेरिव्हेटिव्ह 4x इंटू log 4. दॅट्स इट. सो आणखीन एक स्टेप फक्त लिहूया की आपलं हे काम पूर्ण होईल. दॅट इज dy/dx इज इक्वल टू 0 लिहायची गरज नाही, फक्त मायनस 4x इंटू log 4. खतम. हे आपलं उत्तर असेल. सो 2 मार्काला प्रॉब्लेम बघा एकदम सोपा आहे आणि छोटा आहे, पण 2 मार्काला हा का टाकला आहे तर त्याचं रिझन कॅल्क्युलेशन छोटा आहे. 1 मार्काला पण चालला असता, पण 1 मार्क एक्स्ट्रा एवढ्यासाठी आहे की तुम्हाला हे पाठांतर आहे का की साईनचं तुम्ही कॉसमध्ये करू शकता का. हे करू शकत असाल तर तुम्हाला हा फॉर्म्युला म्हणजे हे 2 मार्क मिळू शकतात. अदरवाईज हा प्रॉब्लेम कठीण वाटणार आणि मग तो सोडवला जाणार नाही. लिहून घ्या. आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊया. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 6. y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स म्हटलं आहे आणि इथे रूट वगैरे असं काय काय दिलं आहे आतमध्ये, 1 + cos x 1 - cos, बाहेर टॅन इन्व्हर्स. सो जरी मला टॅन इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला पाठ असला तरी मी वापरणार नाही, बिकॉज हे आतमध्ये अँगल बघा, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे, अँगल नव्हे, ही जी व्हॅल्यू आहे ती केवढी मोठी आहे. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला गेलो जर डायरेक्ट फॉर्म्युलाने तर खूपच पंचायत होईल. त्याच्यापेक्षा थोडंसं ट्रिग्नोमेट्रीचा उपयोग करून हा टॅन इन्व्हर्स उडेल का याचा प्रयत्न करायचा. सो 1 + cos 1 - cos हे फेमस स्ट्रक्चर आहेत. 1 + cos x प्लस असेल तर cos² असतं. सो 2 cos² x/2चा फॉर्म्युला आहे हा. आणि 1 मायनस असेल तर मायनस आहे, याचा अर्थ हे sin² आहे, 2 sin² x/2. राईट. सो आपल्याला कॉस साईनमध्ये प्रॉब्लेम घेऊन जाता येईल. सो आधी हा तुम्हाला डबल अँगल फॉर्म्युला माहिती पाहिजे किंवा हाफ अँगल फॉर्म्युला. 1 + cos θ इज इक्वल टू 2 cos² x/2, 1 - cos x इज इक्वल टू 2 sin² x/2. याच्यामध्ये टाकूया ते. सो y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स तसंच राहील इंटू नव्हे रूटमध्ये 1 + cos त्याच्यासाठी. सो आपण 1 + cos x ची व्हॅल्यू टाकली 2 cos² x/2, 1 मायनससाठी टाकली 2 sin² x/2. सो y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स. याचा फायदा असा होईल, हे रूटमध्ये 2 आहेत ते कॅन्सल होतील आणि रूटमध्ये आपल्याला cos² आणि sin² दिसतं. जर आपण याच स्टेपला त्यांचा स्क्वेअर रूट घेऊन टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. स्क्वेअर रूट घेतलं तर वरचा cos² निघून तिथे फक्त cos x/2च राहील आणि खाली sin² x/2 आहे त्याचं फक्त sin x/2च राहील.
म्हणजे स्क्वेअर आणि रूट हे कसं ॲडजस्ट करून दिलं बघा त्याने. सो प्रॉब्लेम डिझाईन करणाऱ्यानेच हे सगळं ॲडजस्ट करून दिलेलंच असतं. तुम्हाला फक्त एक सुरुवात शोधायची व्यवस्थित. आता कॉस अपॉन साईन आहे त्याला आपण कॉट म्हणू शकतो. x/2 अँगल तोच राहणार. आता टॅन इनवर्सला काय कॉट कॅन्सल होणार नाही बिकॉज अँटी फंक्शन्स नाही येत आहे. टॅन इनवर्सचं कॉट नाही आहे. टॅन इनवर्सला टॅन कॅन्सल होईल किंवा कॉटला कॉट इनवर्स असला पाहिजे. मग आतमध्ये आपण चेंज करू शकतो. हे जे बाहेरचं टॅन इनवर्स आहे ते आपल्याला अलाउड नाही आहे आणि आपण ते करू पण शकत नाही. सो टॅन इनवर्सला तसंच ठेवूया. पण आतमध्ये कॉट इनवर्स आहे त्याला आपण बदलू शकतो. कॉटला आपण टॅनच्या भाषेत लिहू शकतो. फक्त आपल्याला काय लिहायचं आहे, π/2 - x/2. हे कुठनं आलं तर जो मगाशी आपण साईनचं कॉसमध्ये करण्यासाठी वापरला तोच रूल तो टॅनसाठी पण लागू पडतो की टॅन π/2 - θ असेल तर त्याचा अर्थ होतो कॉट θ. राईट. सो आपल्याला तेच इथे वापरलं. जर कॉट θला मी हे लिहू शकतो तर ते आपण कॉट x/2 साठी पण लिहू शकतो. π/2 - x/2. इथे जो अँगल असेल तो इथे π/2 मध्ये मायनस लिहायचा. टॅन इनवर्सला टॅन कॅन्सल होईल. y आपल्याकडे फक्त राहील π/2 - x/2. राईट. फक्त आता खाली एक डेरिव्हेटिव्ह घेऊया. खाली जस्ट म्हणायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. yचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. राईट इज इक्वल टू या π/2चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असल्यामुळे 0 येईल, मध्ये मायनस. इथे 1/2 कॉन्स्टंट आहे आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. सो फायनली आपल्याला उत्तर मिळालं -1/2. दॅट्स इट. इथे उत्तर पूर्ण झालं. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 7. इथे आपल्याला दिसतं आहे एक्स इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ थिटा, वाय इज ऑल्सो एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ थिटा. देअरफॉर आपण जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर हे पॅरामेट्रिक टाईपचं आहे त्यामुळे आपल्याला वायचं सेपरेट घ्यायला लागेल, एक्सचं सेपरेट घ्यायला लागेल. सो मी पहिल्यांदा वाय जे आहे ते लिहून घेतो. वाय इज इक्वल टू टॅन थिटा हे लिहून घेतलं. देन खाली म्हणतो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा. वायचं डेरिव्हेटिव्ह येईल dy/d θ. टॅन थिटाचं डेरिव्हेटिव्ह येईल सेक स्क्वेअर थिटा. पुढे एक्स इज इक्वल टू आपल्याकडे आहे साईन थिटा. याचं पण डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा. सो एक्सचं डेरिव्हेटिव्ह dx/d θ इज इक्वल टू साईन थिटाचं डेरिव्हेटिव्ह येईल कॉस थिटा. एकदा आपल्याला ही दोन्ही डेरिव्हेटिव्ह मिळाले की मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे की वी हॅव dy/dx इज इक्वल टू dy/d θ अपॉन dx/d θ. सो नाउ dy/d θ ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे दॅट इज सेक स्क्वेअर थिटा अपॉन टॅन थिटाची पण व्हॅल्यू dx/d θ ची पण व्हॅल्यू आहे कॉस थिटा. दॅट्स इट. एवढं उत्तर ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही बिकॉज आपल्याला फक्त डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला सांगितलं आहे dy/dx. त्यांनी असं काही मेन्शन नाही केलं की आम्हाला हे सोडवून पाहिजे किंवा म्हणजे सिम्प्लिफाय करून पाहिजे किंवा ऑप्शनप्रमाणे आपल्याला काही ॲडजस्ट करायचं नाही आहे. पण अदरवाईज छोटीशी स्टेप आहे ती करायला काही हरकत नाही. 1/cos म्हणजे सेकच असतं. 1/cos या कॉसला वरती घेतला तर तो सेक होऊन येईल. कॉस स्क्वेअर आणि सेक स्क्वेअर आणि सेक म्हणजे टोटल सेक क्यूब थिटा होईल. सो dy/dx इज इक्वल टू सेक क्यूब थिटा हे आपण लिहू शकतो. सो दॅट्स इट. प्रॉब्लेम नंबर 7 कंप्लीट झाला. सोपा आहे, 2 मार्कासाठी. लिहून घ्या. पुढे बघूया आपण प्रॉब्लेम नंबर 8. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 8 डिफरन्शिएट करायचं आहे. याला काही वाय वगैरे म्हटलं नाही. सो वी कॅन से लेट वाय इज इक्वल टू साईन स्क्वेअर ऑफ साईन इनव्हर्स एक्स स्क्वेअर. सो हा एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. फक्त काय कन्फ्युजन केलं माहिती आहे, इथे साईन स्क्वेअर ठेवलं आहे. साईन स्क्वेअर आणि साईन कधी म्हणजे साईन स्क्वेअर आणि साईन इनव्हर्स हे कधी कॅन्सल होणार नाही. कॅन्सल होताना साईन एकटा लागतो आणि साईन इनव्हर्स लागतो. पण जर साईन स्क्वेअर असेल ना तर याचा अर्थ काय, ते फंक्शनचा स्क्वेअर आहे. म्हणजे आपण ह्याला असं लिहू शकतो वाय इज इक्वल टू साईन ऑफ साईन इनव्हर्स एक्स स्क्वेअर या सगळ्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे साईन फंक्शन 2 वेळा आलं आहे. जसं की आपण साईन स्क्वेअर थिटा असेल तर काय लिहितो, साईन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. याचा अर्थ साधंच फंक्शन आहे साईन थिटा, फक्त ते 2 वेळा आलं आहे म्हणून साईन स्क्वेअर दिसतं. मग इथे पण साईन हे साधं फंक्शनच आहे
पण स्क्वेअर घेतला कारण ते 2 वेळा आलं म्हणून मग आपण स्क्वेअर ब्रॅकेटचा घेऊ शकतो. त्यामुळे आतमध्ये जरा सिम्प्लिफिकेशन सोपं होईल. साईन इन्व्हर्स आणि साईन एकमेकाला कॅन्सल होईल आणि हे एक्स स्क्वेअर आहे ते तसेच राहतील. वरती ब्रॅकेटचं स्क्वेअर आहेच, सो आणखीन सोपा झाला प्रॉब्लेम. एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर मीन्स x⁴ झाला. आता एवढा छोटासा प्रॉब्लेम सोडवायला काय कठीण नाही आहे. पण हे जर माहिती नसेल की बा साईन स्क्वेअर दिसतं आहे म्हटल्यावर ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहूया म्हणजे आतमध्ये सिम्प्लिफिकेशन होईल. ही एक स्टेप कठीण आहे. कठीण म्हणण्यापेक्षा जमत नाही मुलांना, आणि ती जमत नाही म्हणूनच 2 मार्काला टाकला आहे. कारण मग त्यांना माहिती आहे की हे जमलं नाही तर डायरेक्ट 2 मार्क जाणार आहेत तुमचे. बस आता डेरिव्हेटिव्ह घेऊया. खाली म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वायचं डेरिव्हेटिव्ह येईल dy/dx. x⁴चं डेरिव्हेटिव्ह कसं घेतो आपण, 4 पुढे घेतो आणि x⁴ - 1 म्हणजे 3. दॅट्स इट. सो डेरिव्हेटिव्ह पूर्ण झालं. इथे कुठेही dy/dx काढा असं म्हटलं नाही आहे, फक्त म्हटलं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग आपण डेरिव्हेटिव्हच घेतलं एक्सने, पण त्याला आपण एक नाव देऊन ठेवलं y म्हणून dy/dx. दॅट्स इट. 4x³. सो इथे 2 मार्काचे जे क्वेश्चन आहेत किंवा 2 मार्काच्या लायकीचे जे क्वेश्चन येऊ शकतात त्याचा तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल की एखादी स्टेप कठीण असते त्याच्यामध्ये, बाकी एकदम इझी असतं. थोडंसं तुम्हाला सुरुवात कळाली प्रॉब्लेमची की तुम्ही इझिली ते सोडवू शकता, राईट. सो हा प्रॉब्लेम कंप्लीट करून आपण पुढे जाऊया नेक्स्ट टाईपकडे. नाव द नेक्स्ट टाईप ऑफ क्वेश्चन इज शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, दॅट इज 3 मार्क्स, जे HSCला पडणार आहेत. थोडंसं डिफिकल्ट असेल, थोडंसं लेंदी पण असेल आणि ट्रिग्नोमेट्रीचा वगैरे वापर लागू शकतो किंवा बेसिक्स जे अल्जेब्रा आहे, तुम्हाला जे बाकीच्या गोष्टी आहेत मॅथ्समधल्या त्या माहिती असणं गरजेचं आहे. नुसतं डेरिव्हेटिव्ह केलं, फॉर्म्युले पाठ करून आला आणि डेरिव्हेटिव्ह सोडवता आलं असं काही होणार नाही या टाईपमध्ये. सो हे पण आता ट्राय करूया आपण. पहिला प्रॉब्लेम आहे आपल्याकडे y = log, आणि एवढं काहीतरी डेंजरस दिसते. पण मगाशी मी म्हटलं तसं 1 - cos दिसलं की उलट उडी मारायची. 1 - cos θ म्हणजे आपलं सिम्पल आहे. 1 - cos 1 + cos हे स्ट्रक्चर्स पाठ असणं गरजेचं आहे. 1 - असेल तर 2 sin² x/2 म्हणजे इथे जो अँगल असेल त्याचा इकडे येऊन अर्धा होतो, किंवा 1 + असेल तर 2 cos² x/2 इथे पण तेच होतं. एक्स अँगल आहे त्याचा इकडे जाऊन अर्धा होतो. 1 - असेल तर साईन आणि 1 + असेल तर कॉस. मग ते इथे मला स्ट्रक्चर दिसतंय 1 - cos 1 + cos. अँगल काय आहे त्याच्याकडे बघू नका, त्याला अर्धाच करायचा आहे. आता सध्या काय आहे तो 3x/2 आहे. या सगळ्या अँगलला अर्धा केला म्हणजे तो होईल 3x/4. इथे मल्टिप्लाय होणार 2 × 4 म्हणजे अर्धा करायचा आहे. जो अँगल आहे त्याचा अर्धा म्हणजे /2. हे सोपं आहे. सो देअरफॉर y = log रूटमध्ये 1 - cos 3x/2 आपल्याला दिलं आहे. सगळ्याला अपॉन 1 + cos 3x/2 ब्रॅकेट कंप्लीट. सो देअरफॉर y = log रूट तसंच ठेवतो. आत्ताचंच लॉजिक. 1 - cos दिसेल, 1 - cos दिसलं तर 2 sin² लिहायचं आहे. 2 sin² आणि जो काही अँगल दिसतोय त्याचा अर्धा. मग 3x/2 चा अर्धा मी आत्ताच करून ते ठेवलं आहे. 3x/4 असतो. सो इथे मी अँगल देणार 3x/4 अपॉन 1 + cos असेल तर 2 cos² 3x/4 अँगल अर्धा केला आणि डबल अँगल किंवा हाफ अँगल फॉर्म्युले वापरले असं म्हणा. 2 ला 2 कॅन्सल झाला. स्क्वेअर रूट पण घेऊन टाकूया. sin² स्क्वेअर रूट घेतलं तर साईन म्हणजे स्क्वेअर रूट निघून जाईल किंवा स्क्वेअर निघून जाईल. हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि आपल्याला y = एकदम सोपं मिळेल log ऑफ ब्रॅकेटमध्ये वरती मिळेल sin 3x/2 आणि खाली मिळेल cos 3x/4. सॉरी इथे 2 नाही आहे, इथे 4 आहे. नाव साइन अपॉन कॉस फेमस रिलेशन. y = log आपण लिहू शकतो tan 3x/4. सो हे अगदी जस्ट 2 मार्काच्या प्रॉब्लेममध्ये आपण केलं होतं तेच आहे. पण इथे प्रॉब्लेम असा होता, मगाशी टॅन इन्व्हर्स होता, टॅन इन्व्हर्सला टॅन कॅन्सल वगैरे झालं होतं. इथे काही लॉग आहे, लॉग आणि टॅन काही कॅन्सल नाही होणार. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेण्याशिवाय काही पर्याय नाही. मग आता घेऊया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि मग आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळेल
वायचं डेरिव्हेटिव्ह इथे मी लिहितो वाटल्यास डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ दिस लॉग टॅन 3x/4. सी पहिल्यांदा मला इथे लॉग आहे दिसतंय, डेरिव्हेटिव्ह लॉगचं घ्यायचं आहे. वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स, नो डाऊट. लॉगचं डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आठवा, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे 1/x. मग इथे एक्स असेल तर त्याला आपण खाली टाकतो. मग इथे आता कोण दिसतंय, टॅन दिसतंय, त्याला खाली टाकूया. 1/tan 3x/4 टाकलं. पण एक्सच्या जागी कोण आलंय, एक्सच्या जागी tan 3x/4 आलंय. सो याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करूया. tan 3x/4 च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केला. म्हणजे अजून काम संपलेलं नाही आहे. आता याचं डेरिव्हेटिव्ह घेणं बाकी आहे. सो ते पण करूया धीरे धीरे. जस्ट मी आधी हे क्लिअर करून घेतो, नको असलेला पार्ट आपल्याला जागा होईल. आणि इकडच्या भागात आता सोडवून दाखवतो. सो द नेक्स्ट स्टेप, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, हे 1/tan ला कॉट लिहिलं काय ठीक आहे, लिहायचं म्हटलं तर लिहू शकतो, नाही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. टॅनचं डेरिव्हेटिव्ह मात्र आपल्याला लिहायला आलं पाहिजे. टॅनचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक. सो सेक स्क्वेअर 3x/4. पण हा tan x चा फॉर्म्युला आहे आणि इथे एक्सच्या बदली हे काहीतरी मोठं दिसतंय 3x/4. सो इंटू पुन्हा त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायला पाहिजे, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x/4. आणि मग आपण फायनली याच्यातनं बाहेर पडू. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू cot 3x/4 इंटू sec स्क्वेअर 3x/4 इंटू 3/4 कॉन्स्टंट आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 ते लिहायची गरज नाही इथे, दॅट्स इट. हे एवढंच उरलं. पुढे इथे कॉटला आपण कॉस अपॉन साईन करू शकतो, सेकला आपण 1/cos करू शकतो, काहीतरी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करू शकतो. कोणी सांगितलं आपल्याला करायला, आपल्याला हे एवढं लिहिलं भरपूर झालं. इथे काही ऑप्शन नाही आहे, या आन्सरला फुल मार्क्स मिळतील. हा नॉर्मली नंबर पुढे लिहावा, 3/4 इथे लिहिलं तर जास्त बरं आहे, नाही लिहिलं तरी काही टेन्शन नाही. सो इथे आपलं आन्सर पूर्ण झालं. सो सी 1 - cos आणि 1 + cos. अँगल काय आहे ते टेन्शन घेऊ नका. 1 - cos आणि 1 + cos हे दिसलं की आपल्याला प्रॉब्लेम सोपा दिला आहे, हे लक्षात घ्या. 1 - cos साठी आहे साइन स्क्वेअर 2 टाइम्स आणि याच्यासाठी आहे 2 cos स्क्वेअर. आणि अँगल काय करायचं, इथे जो असेल अँगल, जो कोणी असेल त्याचा इकडे अर्धा करायचा, बाय 2 करून घ्यायचा, बस. की आपल्याला हे सुटतंय. हे फेमस स्ट्रक्चर. आणि ते नॉर्मली कशात देतात बघा, रूटमध्येच देणार आहेत ते मुद्दामून, बिकॉज दे नो रूटमध्ये का द्यायचं आहे, कारण हे स्क्वेअर कॅन्सल व्हायला पाहिजेत. सो बऱ्याचदा हे स्ट्रक्चर 1 - cos 1 + cos हे बऱ्याचदा स्क्वेअर रूटमध्ये तुम्हाला दिसेल, जेणेकरून त्यांनी सगळी काळजी घेतली की स्क्वेअर रूट निघून जाईल, साइन अपॉन कॉस मुलं टॅन लिहू शकतील आणि डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतील. दॅट्स इट. इथे प्रॉब्लेम संपला. सी डेरिव्हेटिव्ह परत कुठल्या स्टेपला घेतलं बघा, पहिला एक 4-5 स्टेप करून घेतल्यानंतर डेरिव्हेटिव्ह आपण घेतला. सो पहिलं जर मला हे रिडक्शन करायला जमत नसेल तर मार्क मिळणार नाहीत. रिडक्शन करता यावं किंवा ते तुम्हाला येतं की नाही त्याच्यासाठीच मार्क आहेत. हे सगळे नव्हे, काही रिडक्शनसाठी आहेत, काही डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी आहेत आणि फायनल क्लोजिंग तुम्ही कसं लिहिताय व्यवस्थित त्याच्यासाठी आहेत. दॅट्स इट. इथे हा एक प्रॉब्लेम संपला. 3 मार्काचा प्रॉब्लेम काय आहे लेवलचा येऊ शकतो हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. आपण यातले आणखीन काही प्रॉब्लेम्स सोडवूया. नेक्स्ट प्रॉब्लेम पुन्हा 3 मार्काचाच आहे. थोडं मोठं दिसतं आहे, पण टेन्शन घेऊ नका. मोठं असलं तरी इथे लॉग घेऊन दिलेलं आहे. असं जेव्हा आपल्याला बऱ्याचदा दिसतं हे मोठे मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, रूट, क्यूब, तर हे प्रॉब्लेम डेंजरस असतात आणि म्हणून आपण लॉग घेतो. पण इथे लॉग घ्यायची गरज नाही, लॉग त्यांनीच घेऊन दिला. मग अशा केसमध्ये आपण काय करणार, तर लॉगचा उपयोग करून हे सगळं सेपरेट करून आहे ना लिनियरिटीमध्ये घेऊ शकतो. सो पहिलं मला हे लक्षात आलं. डायरेक्ट मी लॉगचा फॉर्म्युला वापरायला गेलं तर आपली काशीच होणार हे नक्की. एवढं मोठ्याचं परत कोण डेरिव्हेटिव्ह घेत बसणार. सो आपण आता लॉगचा उपयोग करू. पहिल्यांदा आधी मी सगळ्यांना आधी पॉवर्स वाटून टाकतो. लॉग ऑफ बघा हे 4^2x ॲज इट इज इंटू ही (3/2) पॉवर आहे, ती न्यूमरेटरवाल्याची पण आहे डिनॉमिनेटरवाल्याची पण आहे, पण ती नंतर देऊया. आधी मी असं लिहितो बघा x² + 5 हे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला हा जो आहे 2x³ - 4 याचा आपण काय घेतोय स्क्वेअर रूट घेतोय. स्क्वेअर रूट म्हणजे पॉवर किती असते 1/2. स्क्वेअर रूट न लिहिता मी काय दिलं पॉवर 1/2 लिहिलं
त्याच्यावरती इथे पुन्हा 3/2 आहे, ते ॲज इट इज लिहिलं. पुढे आता हे y आणखीन सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करू. y इज इक्वल टू लॉग तसंच ठेवतो, 4^2x पण तसंच ठेवतो, राईट. पुढे इथे असं लिहितो, ही पॉवर याला न्यूमरेटरला आणि ही पॉवर डिनॉमिनेटरला, तर कसं दिसेल बघा, x² + 5 ब्रॅकेट रेस टू 3/2 होल डिवायडेड बाय 2x³ - 4, त्याची पॉवर 1/2 आहेच, ही पॉवर 1/2 आहेच नो डाऊट, पण या पॉवरला आणखीन कोण मिळणार आहे, हा 3/2 पण येऊन भेटणार आहे, 3/2, कारण ही 3/2 पॉवर याची पण आहे आणि याची पण आहे. थोडंसं सिम्प्लिफाय झालं. आणखीन एखादं स्टेप करूया. इज इक्वल टू लॉग ऑफ, हे बघा मी असं केलं तर चालेल का, 4चा स्क्वेअर म्हणजे 16, 4चा स्क्वेअर 16 आणि पॉवरमध्ये एक्स तसंच ठेवतो, म्हणजे ते 2 आहेत ते खपवून घेतले. इकडे x² + 5 ब्रॅकेट रेस टू 3/2 हे तसेच ठेवूया आणि खाली 2x³ - 4 ब्रॅकेट रेस टू 3/4 हे पण तसेच लिहून घेऊया, ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे, दॅट्स इट. एकदा हे झालं की मग आपण लॉग प्रत्येकाला वाटूया. सो y इज इक्वल टू लॉग याला मिळेल, दॅट इज लॉग 16^x. पुढे न्यूमरेटरला आहे हा, त्याचा पण लॉग पॉझिटिव्ह राहील, लॉग x² + 5 ब्रॅकेट रेस टू 3/2 आणि जे डिनॉमिनेटरला आहे त्यांना आपण मायनस देतो, मायनस लॉग ऑफ 2x³ - 4 3/4 4^3/4. हे कुठला आपण वापरला तर लॉग m × n चा रूल वापरला, लॉग m + लॉग n, या पहिल्या दोघांसाठी हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत म्हणून. आणि लॉग m/n म्हणजे लॉग m - लॉग n, मायनस साईन लावला कारण हा डिनॉमिनेटरला आहे म्हणून. सो आपण लॉगॅरिथमचे बेसिक रूल वापरले, अजून आपण डेरिव्हेटिव्हचा काही पत्ताच नाही आहे. सो y इज इक्वल टू आणखीन थोडंसं सिम्प्लिफाय करता येऊ शकेल. हा जो x आहे तो पॉवरमध्ये आहे, लॉगॅरिथममध्ये रूल आहे एक्सपोनंट रूल, हा पॉवरमधला x पुढे येऊ शकतो. सो इथे असं राहू शकेल x log 16, राईट. मध्ये हे प्लस साईन ॲज इट इज, हा 3/2 आहे पॉवरमध्ये, तो पण पुढे येईल 3/2 आणि लॉग फक्त कोणाचं राहील, x² + 5चं. पुढे हे मायनस साईन तसंच राहील, हे 3/4 वरती आहेत पॉवरमध्ये, ते पुढे येतील 3/4 आणि लॉगमध्ये राहील फक्त 2x³ - 4, दॅट्स इट. आता सगळं बघा सॉर्टेड झालेलं आहे, सगळे लॉग सेपरेट आहेत, मध्ये प्लस मायनस चिन्ह आहे. आता डेरिव्हेटिव्ह घेणं सोपं जाईल. मग आता मी लिहिणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. आपण आतापर्यंत किती लिहून झालं ते नीट बघा. जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही आधी नीट स्क्रीनकडे लक्ष द्या, लिहायच्या भानगडीत पडू नका. मी तुम्हाला वेळ देतोच, तेव्हा तुम्ही स्क्रीन पॉज करून लिहू शकता, राईट. सो पुढे जाऊया आपण. डिफरन्शिएट वायचं डेरिव्हेटिव्ह लिहून टाकू आपण डायरेक्ट, dy/dx इज इक्वल टू. आता प्रत्येकाचं सेपरेट घेणार, याचं वेगळं डेरिव्हेटिव्ह, मध्ये प्लस आहे ते मेंटेन ठेवून याचं वेगळं, मध्ये मायनस ते मेंटेन ठेवून याचं वेगळं. मग आता हे कसं घेणार, तर मला इथे लक्षात आलं u × v, पण अरे याच्यात x नाहीच आहे, log 16 हे कॉन्स्टंट आहेत. सो log 16 कॉन्स्टंट आहेत ते आधीच लिहून घेतो आणि मग एक्सचं डेरिव्हेटिव्हच घ्यायला लागणार आहे. आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह एकदम सिम्पल आहे, ते असतं 1, मध्ये प्लस हा 3/2 लिहून घेतला. पुढे लॉग ऑफ x² + 5चं आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय, लॉग ऑफ x² + 5. सी लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x, मग लॉग ऑफ x² + 5चं डेरिव्हेटिव्ह असणार 1/x² + 5. लॉग नंतर जे काही येतं त्याला आपण खाली टाकतो, इंटू एक्सच्या जागी x² + 5 आलं, सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायला पाहिजे, डेरिव्हेटिव्ह ऑफ x² + 5ने मल्टिप्लाय करणार. पुढे हे मायनस साईन आहे, जरा मी खाली लिहितो मायनस साईन, हा 3/4 ॲज इट इज लिहून घेतला. आता पुन्हा याचं आहे लॉग ऑफ धिस, मग लॉग ऑफ धिस असेल तर 1/this होणार, म्हणजे 2x³ - 4. लॉग नंतर जे असेल ते आपण खाली टाकतो आणि पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घेणार कोणाचं, एक्सच्या बदली जे काही आलं आहे त्याचं, म्हणजेच कोण 2x³ - 4, राईट. हे आपण लिहिलं. पुढे काय, हे dy/dx लिहूया, इज इक्वल टू, आता हे तुम्हाला माहिती आहे log 16 × 1 काय राहणार आहे, log 16च राहणार आहे, हे तसंच राहू दे. पुढे हा प्लस 3/2 तसंच राहील.
आता हे तर कॉपीच करायचं आहे, पण आधी याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकूया. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती येणार 2x. 5चं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे तुला याचा प्रश्नच येत नाही. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x लिहिलं इथे आणि खाली कोण आहे हे एक्स स्क्वेअर प्लस 5 ॲज इट इज. पुढे हे मायनस साईन तसंच लिहिलं 3/4 लिहून घेतला. हे तर लिहायचंच आहे. याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. सो 1/2x³ - 4 आपण लिहून घेतलं आहे. पुढे याचं डेरिव्हेटिव्ह घेताना 2 कॉन्स्टंट आहे तो लिहिला. x³ डेरिव्हेटिव्ह येणार 3x². 3 पुढे आला, वरून 1 कमी झाला, 2 झाले. 4चं लिहायची गरज नाही, 0 येतं. बस जरा आता हे कॅन्सल केलं तरी चालू शकेल. इथे हे मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल. 3 × 1 3, 3 × 6, 6 × 3 18 किंवा बे के बे, बे दुणे 4, इथे 2ने भाग घालवला तरी चालेल. म्हणजे 3 × 9/2 वगैरे असं लिहिता येईल. सो दॅट्स इट. इथे अजून काही डेरिव्हेटिव्ह घ्यायचं राहिलेलं नाही. प्रॉब्लेम कंप्लीट झाला. थोडंसं सिम्प्लिफिकेशन 3 × 3 9 वगैरे तुम्ही लिहू शकता. 9x² धिस डिनॉमिनेटर आणि इथे 3x/x² + 5. सो एक लास्ट स्टेप मी इथे लिहितो जागा करून की मग आपण थांबू या प्रॉब्लेममध्ये. कंप्लीट झाला तो. सो देअरफॉर फायनली dy/dx दॅट वी आर सपोज टू फाइंड ते आपल्याला मिळालं log 16 प्लस 3x. हा बघा, हा 3 आणि हा इथे राहिलेला x/x² + 5 मध्ये मायनस हे 3 × 3 3 × 3 9 म्हणजे 9x² आणि अपॉन 2 × ब्रॅकेट 2x³ - 4. सावकाशीने लिहा, काही घाई नाही आहे. मग आपण पुढच्या प्रॉब्लेमला जाऊ. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 4 डिफरन्शिएट म्हटलं आहे साइन इनव्हर्स ऑफ धिस. आता याच्यामध्ये मला लक्षात आलं हे 2 cos x + 3 sin x √13 वगैरे दिसतं आहे. साइन इनव्हर्स आहे म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युला नक्की वापरायचं नाही आहे, कारण हे जर डायरेक्ट फॉर्म्युला वापरायला गेलो तर डेंजरस होणार. मग इथे आपण हा आधी पण सोडवलेला आहे टाईप की √13ने सेपरेट डिवाइड करायचं आणि साइन a + bचा फॉर्म्युला बसवायचा प्रयत्न करायचा. बरं, साइन a + bच का? कारण इथे बाहेर साइन इनव्हर्स आहे म्हणजे हा साइन कॅन्सल होऊ शकतो साइन बरोबर, म्हणून साइन. बरं, मग a + bच का? a - b का नाही? कारण मध्ये इथे प्लस साइन आहे आणि साइन a + bचा फॉर्म्युला कसा असतो तुम्हाला माहिती आहे. साइन a × cos b प्लस cos a × sin b असं स्ट्रक्चर असतं त्याचं. मग जर आपल्याला इथे प्लस दिसतोय तर इथे प्लस असला पाहिजे आणि इथे a + b आहे. बाहेर साईनच का? कारण इथे साइन इनव्हर्सला घालवण्यासाठी साइन असलाच पाहिजे. सो पहिल्यांदा आपण याला y म्हणूया. y = साइन इनव्हर्स 2 cos x + 3 sin x डिवायडेड बाय √13. ओके, नीट आधी बघून घ्या, समजून घ्या आणि मगच लिहा, घाई करू नका. y = साइन इनव्हर्स √13 सेपरेट डिवाइड करतो म्हणजे 2 डिवायडेड बाय √13 × cos x. या ग्रुपला एक √13 मिळाला प्लस हा याला पण मिळेल 3 डिवायडेड बाय √13 × sin x. आता थोडंफार हे या स्ट्रक्चरमध्ये दिसायला लागलं आहे. मला इथे दिसायला लागलं इथे cos x आहे, आपल्या इथे cos b असतो. नाईस. इथे sin x आहे, इथे आपल्याकडे sin b असतो. चला, ते पण जुळत आहे. मध्ये प्लस पण आहे. आता फक्त हे इथे साइन a दिसायला लागलं पाहिजे. 2/√13 आहे, तिथे साइन a दिसायला लागलं पाहिजे. मग दिसायला लागलं पाहिजे म्हणण्यापेक्षा आपण डायरेक्ट पुट करून टाकू. सो लेट इथून आपण 2 डिवायडेड बाय √13 जे आहे 2 डिवायडेड बाय √13 त्याला आपण काय म्हणूया, साइन a म्हणूया. बाय बिकॉज फॉर्म्युलामध्ये असंच दिसतंय. मग जर फॉर्म्युलामध्ये तसं दिसायला पाहिजे असेल तर साइन a दिसायला हवं असेल तर यालाच डायरेक्ट साइन a म्हणून टाकूया. मग जर याला साइन a म्हटलं तर याला काय म्हणायचं, याला मी म्हणेन मग कॉस, एखादा म्हणेल टॅन, एखादा म्हणेल कॉट, एखादा म्हणेल साइन स्क्वेअर. मग वाटेल ते म्हणता येईल. म्हणून आपण वाटेल ते नाही म्हणायचं आहे, आपल्याला ह्याची व्हॅल्यू काढायची आहे याच्यावरून. मग साइन a वरनं याला कसं काढायचं, तर थोडं आयडेंटिटीचा उपयोग करून बघूया की ह्याची व्हॅल्यू काही कॉस एवढी येते का. ती जर आली तर बरं होईल, कारण इथे कॉसच असतं आणि आपल्याला जर इथे कॉस एवढीच व्हॅल्यू जर मिळाली तर आपल्याला बरं होईल, हे वापरता येईल. सो ते होतंच, तशीच ॲडजस्टमेंट करून दिलेली असते, डोंट वरी. सो वी हॅव आयडेंटिटी दॅट cos square theta = 1 - sin square theta. सो विल राईट दिस फॉर a. आता इथे आपण a घेतलंय म्हणून
आणि मग आपण त्याच्यामध्ये कॉस स्क्वेअर एची व्हॅल्यू काढून बघू की ती एवढीच तर येत नाही ना, ते चेक करूया. मग इथे येईल 1 मायनस साईन ए. साईन एची व्हॅल्यू काय बघा, 2 डिवायडेड बाय √13 ती लिहिली, त्याचा स्क्वेअर कारण ते साईन स्क्वेअर आहे. पुढे 1 मायनस याचा स्क्वेअर येईल 4/13 रूट निघून जाईल. सो क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 13 वजा 4 म्हणजे 9/13. सो दिस इज कॉस स्क्वेअर ए. स्क्वेअर रूट घेतलं तर कॉस ए इज इक्वल टू काय मिळेल, 3, 9चं स्क्वेअर रूट आणि √13 आपल्याला माहिती नाही आहे 13चं, म्हणून √13 लिहिलं. सो सी आपण इथे व्हॅल्यू साईन एची मी म्हटली 2 डिवायडेड बाय √13, मला साईन ए सारखं दिसायला पाहिजे कारण फॉर्म्युलामध्ये इथे साईन ए असतो म्हणून मी म्हटलं. पण मग हे उरलेलं जे आहे 3 डिवायडेड बाय √13 त्याची व्हॅल्यू कॉस एवढीच येते का, ते आपण बघितलं काढून तर ती खरोखर येते. आणि ते बरं झालं, म्हणजे इथे आता आपल्याला कॉस लिहायला मोकळे आपण. सो हे जे इक्वेशन आहे देअरफॉर y इज इक्वल टू, ते जर आता अपडेट होईल ते कसं अपडेट होईल ते बघा. हा साईन इन्व्हर्स आहे तो साईन इन्व्हर्सच राहणार. हा 2 डिवायडेड बाय √13 आहे त्याला आपण आता काय म्हणतोय, साईन ए, ते साईन ए लिहून टाकतो. हा कॉस एक्स ओरिजिनल होता तो कॉस एक्सच राहणार, मध्ये प्लस साईन तसंच राहणार. आणि हा जो 3/√13 आहे त्याला आता 3/√13 न म्हणता त्याला मी काय म्हणू शकतो, कॉस ए, कॉस ए. आणि हा बाजूला साईन एक्स आहे तसाच साईन एक्स चिपकवला. सो देअरफॉर y इज इक्वल टू साईन इनव्हर्स. आता हा फॉर्म्युला बसला या स्ट्रक्चरमध्ये, साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साईन बी. सो हा फॉर्म्युला कसला आहे, साईन ए प्लस बीचा, ए प्लस बी, बी म्हणजे इथे कोण आहे, एक्स आहे, तर तेवढं भान ठेवा, बी नसून एक्स आहे. चलो एक फायदा झाला, y इज इक्वल टू साईन इनव्हर्सला साईन उडाले, फक्त काय राहिलं ए प्लस एक्स. आता ए म्हणजे नेमका कोण आहे, आपल्याला काय करायचं आहे, ए कोण आहे. ए जर 2 डिवायडेड बाय √13 हा कॉन्स्टंट आहे तर ए पण काय असणार, कुठला तरी एक नंबर असेल, एक कॉन्स्टंट असेल, त्याच्याशी काय आपल्याला देणं घेणं नाही. आपण डायरेक्ट म्हणूया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. ए इज कॉन्स्टंट, वाय बिकॉज साईन ए ही अख्खीच्या अख्खी व्हॅल्यू जर कॉन्स्टंट असेल तर ए पण कॉन्स्टंटच असणार. मग त्याची व्हॅल्यू व्हॅल्यू इन द सेन्स डेरिव्हेटिव्ह 0 मध्ये प्लस एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, आपलं dy/dx आलं 1. दॅट्स इट. नेक्स्ट प्रॉब्लेम, लॉग ऑफ धिस होल टर्म टू द बेस 5. सो मला हे डेंजरस दिसतंय की लॉगॅरिदम आहे आणि एवढं मोठं फंक्शन आहे, जर मी डायरेक्ट फॉर्म्युला यूज केला तर आपण कर्मात मरणार. एवढंच नव्हे, त्यांनी शो दॅट पण सांगितलं, म्हणजे आणखीन वाट लागली की आपल्या मनाप्रमाणे आपण उत्तर काढलं, सिम्प्लिफिकेशन न करता तसंच ठेवून दिलं तरीसुद्धा मार्क मिळणार होते. पण शो दॅट आल्यामुळे आता मार्क मिळणार नाहीत, असंच उत्तर काढून दाखवायला लागेल. मग आता ते कसं काढायचं, तर आधी लॉगचा बंदोबस्त करायला पाहिजे. एक माझ्या लक्षात असं आलं आहे की राईट साईडला बघा कॉन्स्टंट आहे 2. मग याचा फायदा काय असतो की जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं ना की राईट साईडला 2चं डेरिव्हेटिव्ह 0च येणार. मग पलीकडे 0 येणं हे आपल्या फायद्याचं एवढ्यासाठी असतं की आपण तिकडे डिवाईड करा नाही तर मल्टिप्लाय करा, उत्तर 0च येत राहतं आणि लेफ्ट साईडला सिम्प्लिफिकेशन करता येतं. पण मग ते आधीच आपण जर आणखीन लॉग घालवता आला तर जास्त फायदा होईल. सो तसा प्रयत्न करूया. समजा मी असं घेतलं की लॉग x⁴ प्लस y⁴ डिवायडेड बाय x⁴ मायनस y⁴ इज इक्वल टू 2. इथे लॉग आहे टू द बेस 5. तर पहिल्यांदा मी चेंज ऑफ बेस रूल यूज करतो. मी लिहितो लॉग ऑफ धिस, लॉग ऑफ समोरचं फंक्शन मायनस नाही अपॉन लॉग 5. एकदा आपण चेंज ऑफ बेस हा रूल वापरला की लॉग 5 आपण तिकडे मल्टिप्लाय करू शकतो. सो हे असं दिसेल, लॉग ऑफ x⁴ प्लस y⁴ अपॉन x⁴ मायनस y⁴ इज इक्वल टू 2. तसाच हे लॉग 5 इकडे येऊन मल्टिप्लाय झाला. सो आपण काय करतोय तुमच्या लक्षात आलं का, थोडक्यात आपण काय करतोय की जेवढे काही कॉन्स्टंट निघतील ना लेफ्ट साईडनं ते आपण इकडे आणून डंप करतोय राईट साईडला. त्यामुळे इथे कॉन्स्टंट दिसतात बघा, कुठे एक्स दिसतच नाही आहे. आणि हा फायदा आपल्यासाठी काय आहे की आपण इथे डेरिव्हेटिव्ह घेतलं की डायरेक्ट हे उडूनच जाईल, शून्यच होईल. पण अजूनही याच्यात एक स्टेप करता येईल. इकडे तरी लॉग कशाला ठेवा, हा लॉग घालवता येईल, इकडे पण लॉग आहे, दोन्ही साईडचे लॉग घालवता येतात काय बघूया.
सो इथे मी असं लिहू शकतो x⁴ प्लस y⁴ अपॉन x⁴ मायनस y⁴. याचा लॉग आधी नाही उडवत, लॉग इथे लिहून घेतो, इज इक्वल टू लॉग 5चा स्क्वेअर. हाऊ एक्सपोनंट रूल हा पुढे आला असेल तर त्याला आपण परत मागे वरती टाकू शकतो पॉवरमध्ये. आता इकडचा लॉग आणि इकडचा लॉग कॅन्सल, पण असं काही काट मारून करू नका, अँटी लॉग घेतल्यावर ते कॅन्सल होतात. तुम्ही काही लिहायची गरज नाही, टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साईड. डायरेक्ट लिहा x⁴ प्लस y⁴ अपॉन x⁴ मायनस y⁴. ओके, इज इक्वल टू इकडचा पण लॉग कॅन्सल झाला आणि 5 स्क्वेअर राहिलं. मला माहिती आहे 5 स्क्वेअर 25 असतं, गरज नाही आहे. आता आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह तरी घ्यायचं किंवा मग मल्टिप्लाय घ्यायचं. मग डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतलं तर इथे प्रॉब्लेम काय आहे, u अपॉन व्ही वापरायला लागेल. सो पूर्ण डोक्याला ताप. तर u अपॉन व्ही कोण वापरणार, एवढी मेहनत कोण करणार. म्हणून आपण काय करूया, x⁴ प्लस y⁴ इज इक्वल टू हा अख्खाच्या अख्खा ब्रॅकेट डिनॉमिनेटरचा तो तिकडे जाऊन मल्टिप्लाय करूया. आता इथे 25 लिहायला हरकत नाही, इंटू x⁴ मायनस y⁴. पुढे काय, फायनली जरासं क्रॉस मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर आतमध्ये मल्टिप्लाय करून सगळे एका साईडला आणूया. x⁴ प्लस y⁴ इज इक्वल टू 25ने आतमध्ये मल्टिप्लाय केला, दॅट इज 25 x⁴ मायनस 25ने आतमध्ये मल्टिप्लाय केला 25 y⁴. आता सगळ्यांना पुन्हा लेफ्ट साईडला घेऊया. इकडे लेफ्ट साईडला आल्यावर ते होतील हे x⁴ प्लस y⁴ आहे तसेच. हा 25 x⁴ आहे, तो लेफ्ट साईडला आल्यावर मायनस झाला 25 x⁴. हा मायनस 25 y⁴ आहे, तो लेफ्ट साईडला आल्यावर प्लस 25 y⁴ आला, इज इक्वल टू 0. राईट. आता याचा उपयोग काय होईल पुढे. सो देअरफॉर x² आणि मायनस 25 x⁴ म्हणजे आपले झाले मायनस 24 x⁴. आणि हा y⁴ आणि हे 25 म्हणजे टोटल 26 झाले, 26 y⁴ इज इक्वल टू 0. चला जरासं थोडंसं बरं वाटायला लागलं आहे, कारण इथे बघा सगळ्यांना 2ने भाग जाऊ शकतो ना, 2ने भाग घालवून घेऊया. सो 2ने भाग घालवला तर इथे 12 होईल, 12 x⁴, आणि इथे होईल 13 y⁴ इज इक्वल टू 0. याचा फायदा काय माहिती आहे, इथे बघा 12 आणि 13 नंबर दिसतात शो दॅटमध्ये. त्याला थोडंसं तरी आलं बरोबर. पण अरे आपल्याला काढायला सांगितलं आहे dy/dx. अजून आपण कुठेही डेरिव्हेटिव्ह घेतलंच नाही आहे, सगळं लॉग वापरतोय, क्रॉस मल्टिप्लाय करतोय, बेसिक अल्जेब्रा वापरतोय. आता डेरिव्हेटिव्हची वेळ आली आहे. खाली लिहूया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. आता एक्सने डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, सरसकट घेत जायचं. -12 कॉन्स्टंट, x⁴ डेरिव्हेटिव्ह येणार 4 पुढे आला आणि एक पॉवरमधनं कमी झाला, दॅट इज 4x³ प्लस 13 कॉन्स्टंट, y⁴ डेरिव्हेटिव्ह येणार 4y³. पण आपण हा फॉर्म्युला कोणाचा वापरला, x⁴ वापरला, आणि कोणासाठी वापरला, y साठी. याचा अर्थ xच्या जागी कोणाला y, सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं कोणाच्या, yच्या, आणि yचं डेरिव्हेटिव्ह येतं dy/dx. सो इंटू dy/dx लिहायला विसरू नका. इज इक्वल टू पलीकडे शून्यच आहे, ते शून्यच राहील. फायनली हे 12 चोक 48 मल्टिप्लाय करण्यापेक्षा मी असंच्या असं, हे मायनस आहे पलीकडे टाकतो, प्लस होईल. हे 13 4y³ आणि dy/dx हे लेफ्ट साईडला तसेच राहिले, इज इक्वल टू हे आहे तसंच. आणि हे जे निगेटिव्ह होते पलीकडे गेल्यावर पॉझिटिव्ह जाऊन 12 4x³ असे झाले. बघा इकडे पण 4 आहे, इकडे पण 4 आहे, काट मारून टाकू. सो 13 राहिलं, y³ राहिलं, dy/dx राहिला, इज इक्वल टू 12x³. फायनली आपल्याला dy/dx काढायचं आहे, तर आपण काय करू, हे 12x³ तसेच ठेवू न्यूमरेटरला. 13y³ आहे, तिकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन डिवाइड होतील 13y³. आणि आपल्याला जे शो दॅट करायला सांगितलं होतं तिथपर्यंत आपण फायनली पोहोचलो. सो इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आहेत. 3 मार्काला काय विचारलं जातं HSCला ते तुमच्या लक्षात येईल, महत्त्वाचा. ठीक आहे. सो पहिल्यांदा घेतलं, जे दिलं आहे ते घेतलं, चेंज ऑफ बेस वापरला, लॉग ऑफ दिस फंक्शन डिवायडेड बाय लॉग ऑफ दिस डिनॉमिनेटरला, लॉग 5ला तिकडे टाकला, मल्टिप्लाय झाला इथे येऊन, एक्सपोनंट रूलप्रमाणे याला वरती टाकला, स्क्वेअरमध्ये आला, दोन्ही साईडचे लॉग उडवले. हे झाल्यानंतर डेरिव्हेटिव्ह घेऊ शकलो असतो, पण मला लक्षात आलं हे घेऊन जर डेरिव्हेटिव्ह घ्यायला गेलो तर वरती पण x आहे, खाली पण x आहे, u/v फुकटचा वापरायला लागेल, डोक्याला ताप. त्याच्यापेक्षा काय करूया, याला आधी तिकडे टाकूया. 25 गुणिले हे झाले, सिम्प्लिफाय केले, सगळे x वाले एका साईडला आणले, सगळे y वाले एका साईडला आणले,
आणि मग हे जरा सोपं झाल्यावर डेरिव्हेटिव्ह घेतलं. डेरिव्हेटिव्ह घ्यायला किती एफर्ट्स कमी लागले ते बघा. सो मार्क 3 आहेत ते डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी नाही आहेत. डेरिव्हेटिव्ह तर इथून सुरू झालं, 1 मार्कच आहे त्याच्यासाठी. हे तुम्हाला करता येतं की नाही त्याच्यासाठी मार्क आहेत 3. म्हणून 11वीचं बेसिक्स का लागतं, लॉगॅरिदम का यावं लागतं ते तुम्हाला आता लक्षात आलं असेल. लिहून घ्या, समजून घ्या. आज आपण इथेच थांबू.